नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये। तर जसा की भरपूर विद्यार्थ्यांचा डाऊट आहे एक्सपिरियन्स सर्टिफिकेटच्या बारात, एक्सपिरियन्सच्या बारात भरपूर लोकांना डाऊट आहे कुठला एक्सपिरियन्स चालेल कुठला एक्सपिरियन्स चालणार नाही। तर या अनुभवाच्या बारात जी तुमची थोडीशी जे कन्फ्युजन आहे ते दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत। तर 772 पोस्टच्या संदर्भात ह्या आपला व्हिडिओ असणार आहे। तर याच्यामध्ये तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनची जी प्रोसेस आहे ते सुद्धा काही पहिला टप्पा आटोपलेला आहे आणि त्याच्यामध्ये दुसरा चान्स पहिल्या टप्प्यातील विद्यार्थ्यांना मिळालेला होता। तर एक्सपिरियन्स नसल्यामुळे भरपूर जे विद्यार्थी आहेत ते डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला गेले नाही आणि उपस्थिती त्यांची कमी होती। ठीक आहे, तर तुमच्या बारात जो आहे की एक्सपिरियन्सच्या बारात अनुभवाच्या बारात तुम्हाला काय डाऊट आहे, कुठला एक्सपिरियन्स चालेल याच्यावर मी थोडासा तुमचा डाऊट क्लिअर करण्याचा प्रयत्न करत आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर नक्की करा। तर सर्वात अगोदर जे पद होतं तुमचं 772 पोस्टला ते होतं निर्देशक पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणजे इन्स्ट्रक्टर प्रे व्होकेशनल कोर्स। ठीक आहे, क्वालिफिकेशन इथे आपण बघणार नाही आहोत, फक्त एक्सपिरियन्स आपल्याला बघायचा आहे, कारण की आता क्वालिफिकेशन बघून काही महत्त्वाचं नाही, कारण की डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनची प्रोसेस आहे ते सुरू झालेली आहे। तर याच्यामध्ये बघा, थोड्या याला झूम करून घेतो मी। एक्सपिरियन्सच्या कॉलममध्ये बघा मित्रांनो, डायरेक्ट क्लिअर सांगितलेलं आहे की प्रोसेस प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स इन द रिलेव्हंट फील्ड ऑफ 2 years इन केस ऑफ डिप्लोमा होल्डर। ठीक आहे, म्हणजे डिप्लोमा होल्डरच्या केसमध्ये हा एक्सपिरियन्स जो पाहिजे तुम्हाला तो 2 वर्षाचा पाहिजे आहे, परंतु जो पाहिजे तो रिलेव्हंट फील्डमधला पाहिजे। ठीक आहे, याच्यानंतर 3 years इन केस ऑफ हायर सेकंडरी व्होकेशनल सर्टिफिकेट होल्डर, ज्याला आणि हायर सेकंडरी व्होकेशनल सर्टिफिकेट होल्डर ज्याला आपण HSVC म्हणतो, त्यांना जो हा एक्सपिरियन्स पाहिजे नाही तो 3 वर्षाचा पाहिजे नाही, परंतु रिलेव्हंट ट्रेडमधला पाहिजे नाही। ठीक आहे, आणि 4 years इन केस ऑफ नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट और नॅशनल अप्रेंटिस सर्टिफिकेट होल्डर, म्हणजे ITI केलेल्या विद्यार्थ्यांकरता हा जो एक्सपिरियन्स असणार आहे तो 4 वर्षाचा कंपल्सरी असणार आहे रिलेव्हंट फील्डमधला। ठीक आहे, इन अ रिस्पॉन्सिबल पोस्ट इन इंडस्ट्री और इन अ गव्हर्नमेंट डिपार्टमेंट और इन अ इंडस्ट्रियल अंडरटेकिंग और कमर्शियल कॉन्कर और लोकल अथॉरिटी ऑफ कॉर्पोरेशन और बोर्ड इस्टॅब्लिशमेंट बाय गव्हर्नमेंट आफ्टर एक्वायरिंग द क्वालिफिकेशन। ठीक आहे, तर याच्यामध्ये क्लिअर सांगितलं आहे बघा, याच्यामध्ये एक्सपिरियन्स कुठला तुम्हाला चालेल। तर याच्यामध्ये सगळ्यात अगोदर सांगितलं आहे त्यांनी गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमधला एक्सपिरियन्स असेल तरी चालेल, किंवा गव्हर्नमेंट डिपार्टमेंटला नसेल तुमच्याकडे तर इंडस्ट्रियल अंडरटेकिंग सुद्धा चालणार आहे, त्याचासुद्धा नसेल तर कमर्शियल जो असेल तुमचे दुकान किंवा काही शॉप वगैरे असेल किंवा दुसरी युनिट असेल तिच्यासुद्धा तुम्हाला एक्सपिरियन्स चालणार आहे। लोकल ऑथॉरिटीचा सुद्धा तुम्हाला एक्सपिरियन्स चालणार आहे, कॉर्पोरेशन असेल तर कॉर्पोरेशनचा सुद्धा तुम्हाला इथे एक्सपिरियन्स चालणार आहे, आणि गव्हर्नमेंट अंडरटेकिंग जेवढे काही डिपार्टमेंट असेल तिच्यासुद्धा तुम्हाला एक्सपिरियन्स चालणार आहे। म्हणजे एक्सपिरियन्स असणे गरजेचे आहे, फक्त किती वर्षाचा असणार आहे त्याच्यामध्ये परत एक जे केस त्यांनी टाकलेली आहे, अट जी टाकलेली आहे ते म्हणजे तुम्हाला फेक एक्सपिरियन्सपासून वाचवण्याकरिता, मुलांना फेक एक्सपिरियन्सपासून वाचवण्याकरिता तुम्हाला त्या कालावधीतील त्यांचा पेमेंट स्लिप म्हणजे ज्याला आपण सॅलरी स्लिप म्हणतो त्या स्लिप आणि तुमच्या बँकेचे स्टेटमेंट म्हणजे त्या बँकेमध्ये तुम्हाला त्या महिन्यात तेवढी सॅलरी यायला हवी, हे त्यांची अट आहे। ठीक आहे, तर हा पहिल्या पोस्टच्या संदर्भात आपला एक्सपिरियन्स झाला। आता दुसऱ्या पोस्टच्या संदर्भात बघा मित्रांनो, कनिष्ठ सर्वेक्षक कनिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार तांत्रिक म्हणजे ज्युनियर सर्वेअर कम ज्युनियर अप्रेंटिसशिप्स ॲडवायझर टेक्निकल यांच्याकरता जो एक्सपिरियन्स पाहिजे आहे त्याच्याबद्दल आपण बघूया। तर याच्यामध्ये मी इथे झूम करून घेतो। त्याच्यामध्ये बघा, ॲन एक्सपिरियन्स ऑफ वर्क ऑफ सर्वे ऑर टेक्निकल मॅनेजमेंट ऑफ कन्सल्टन्सी ऑर सर्वरी लेवल ऑफ, त्याच्यामध्ये तुम्हाला बघा याच्यामध्ये सांगितलं आहे नॉट लेस दॅन 1 year आफ्टर प्रोसेसिंग अ डिग्री, म्हणजे डिग्री करता हा जो एक्सपिरियन्स आहे तो 1 वर्षापेक्षा कमी नसावा। नंतर नॉट लेस दॅन 3 year आफ्टर प्रोसेसिंग अ डिप्लोमा करता हा जो एक्सपिरियन्स आहे तो 3 वर्षापेक्षा कमी नसावा। इन द गव्हर्नमेंट ऑफ सेमी गव्हर्नमेंट ऑर प्रायव्हेट इस्टॅब्लिशमेंट ऑर एनी कॉर्पोरेशन ऑफ एनी अदर इन्स्टिट्यूट। ठीक आहे, म्हणजे एक्सपिरियन्स जो चालणार आहे कोणत्याही गव्हर्नमेंट सेक्टरचा चालणार आहे, सेमी गव्हर्नमेंट सेक्टरचा चालणार आहे, प्रायव्हेटचा असेल तरी चालणार आहे, कॉर्पोरेशनचा असेल तरी चालणार आहे, किंवा कोणत्याही प्रायव्हेट इन्स्टिट्यूटचा असेल तरी तुम्हाला तो एक्सपिरियन्स चालणार आहे। फक्त अट एवढी आहे की तो रिलेव्हंट ट्रेडमधला एक्सपिरियन्स असावा तुम्हाला। ठीक आहे,
आहे. रिलेव्हंट ट्रेडमधला म्हणजे काय, आता याच्यामध्ये बघा ज्युनियर सर्व्हेयर कम ज्युनियर अप्रेंटिसशिप ॲडवायझर टेक्निकल मागितलं आहे आणि याच्यामध्ये तुम्ही म्हटलं की मला टायपिंगचा एक्सपिरियन्स तर चालणार नाही, तुम्हाला रिलेव्हंट ट्रेडमधला एक्सपिरियन्स पाहिजे आहे. अट तीच राहणार आहे, तुम्हाला एक्सपिरियन्स व्हॅलिड असायला हवा. व्हॅलिड म्हणजे काय, तर तुम्हाला त्या पेमेंट स्लिप म्हणजे सॅलरी स्लिप पाहिजे आहे तुमच्याकडे आणि बँकेचं स्टेटमेंट पाहिजे आहे. ठीक आहे, हा दुसऱ्या पोस्टच्या संदर्भात एक्सपिरियन्स झाला. आता तिसरी पोस्ट आहे अधीक्षक आपली म्हणजे तांत्रिक सुप्रिटेंडंट टेक्निकलची जी पोस्ट आहे त्याच्याकरता एक्सपिरियन्स बघूया आपण. तरी एक्सपिरियन्समध्ये बघा, या सुप्रिटेंडंटच्या एक्सपिरियन्समध्ये यान एक्सपिरियन्स ऑफ वर्क ऑफ टेक्निकल मॅनेजमेंट ऑर सुपरवायझरी लेवल ऑफ नॉट लेस दॅन 1 year आफ्टर प्रोसेसिंग डिग्री करता वर्षापेक्षा कमी नसावा. डिप्लोमा करता 3 वर्षापेक्षा कमी नसावा. आणि कुठला पाहिजे आहे, तर गव्हर्नमेंट और सेमी गव्हर्नमेंट म्हणजे गव्हर्नमेंटचा पण चालेल, सेमी गव्हर्नमेंटचा पण चालेल, प्रायव्हेटचा पण चालेल, प्रायव्हेट इस्टॅब्लिशमेंटचा पण चालेल, कोणत्याही कॉर्पोरेशनचा चालेल आणि कोणत्याही इन्स्टिट्यूटचा चालेल. ठीक आहे, तर अशा प्रकारचा एक्सपिरियन्स क्रमांकाची जी पोस्ट आहे मित्रांनो मिलराईट मेंटेनन्स मेकॅनिकल. तर मिलराईट मेंटेनन्स मेकॅनिकल करता बघूया कसल्या प्रकारचा एक्सपिरियन्स पाहिजे आहे. तर याच्यामध्ये बघा मिलराईट मेंटेनन्स मेकॅनिकलमध्ये वर्क एक्सपिरियन्स ऑफ रिपेअर अँड मेंटेनन्स ऑफ मशिनरी. तर याच्यामध्ये मशिनरी रिपेअरचा तुम्हाला एक्सपिरियन्स पाहिजे आहे. मशिनरी रिपेअरचा आणि मेंटेनन्स मशिनरीचा याचाच एक्सपिरियन्स तुम्हाला मिलराईट मेंटेनन्समध्ये पाहिजे आहे. तर याच्यामध्ये नॉट लेस दॅन 1 year आफ्टर प्रोसेसिंग डिग्रीवाल्यांकरता आहे एक्सपिरियन्स 1 वर्षापेक्षा कमी नसावा. नॉट लेस दॅन 3 year आफ्टर प्रोसेसिंग डिप्लोमावाल्यांकरता आहे एक्सपिरियन्स 3 वर्षापेक्षा कमी नसावा. नॉट लेस दॅन 5 year आफ्टर पासिंग द नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट एक्झामिनेशन और द नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट एक्झामिनेशन म्हणजे ITI वाल्यांकरता हा जो एक्सपिरियन्स आहे तो 5 वर्षापेक्षा कमी नसावा. ठीक आहे, आणि कुठला चालणार आहे, तर गव्हर्नमेंट सेक्टरचा चालणार आहे, सेमी गव्हर्नमेंट सेक्टरचा चालणार आहे, प्रायव्हेट सेक्टरचा चालणार आहे, कॉर्पोरेशनचा चालणार आहे किंवा कोणत्याही प्रायव्हेट इन्स्टिट्यूटचा सुद्धा हा एक्सपिरियन्स तुम्हाला चालणार आहे. आता भरपूर लोकांना जो आहे प्रायव्हेट वर्कशॉपचा अनुभव असतो, जे वर्कशॉपमध्ये काम करणारे असतात, तर वर्कशॉपमध्ये काम करणाऱ्यांना सुद्धा हा एक्सपिरियन्स चालणार आहे. ठीक आहे, अनुभव असणे गरजेचं आहे आणि तो अनुभव तुम्हाला पाहिजे आहे मशिनरी मेकॅनिकलचा मेंटेनन्सचा आणि रिपेअरचा. ठीक आहे, तर अशा प्रकारचा एक्सपिरियन्स पाहिजे आहे. अट तीच राहणार आहे सॅलरी स्लिप आणि बँकेचे स्टेटमेंट. विद्यार्थी मित्रांनो मिलराईट मेंटेनन्स मेकॅनिकचीच आहे, परंतु विद्युतमधली आहे ती मेकॅनिकलमध्ये होती. तर मिलराईट मेंटेनन्स मेकॅनिक विद्युत म्हणजे इलेक्ट्रिकलची जी पोस्ट आहे याच्याकरता जो एक्सपिरियन्स पाहिजे आहे तो कोणता पाहिजे आहे बघूया. तर याच्यामध्ये वर्क एक्सपिरियन्स जो पाहिजे आहे तुम्हाला वर्क एक्सपिरियन्स ऑफ रिपेअर अँड मेंटेनन्स ऑफ मशिनरी. तर मशिनरीचं जे इलेक्ट्रिकलचं वर्क असेल तर रिपेअर करण्याचा आणि मेंटेन करण्याचा अनुभव तुम्हाला पाहिजे आहे. याच्यामध्ये आहे नॉट लेस दॅन 1 year आफ्टर प्रोसेसिंग डिग्रीवाल्याकरता 1 वर्षापेक्षा कमी नसावा. नॉट लेस दॅन 3 year आफ्टर प्रोसेसिंग डिप्लोम्यानंतर हा एक्सपिरियन्स 3 वर्षापेक्षा कमी नसावा. नॉट लेस दॅन 5 year आफ्टर पासिंग द नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट एक्झामिनेशन और द नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट एक्झामिनेशन म्हणजे ITI वाल्याकरता पासआउट नंतर हा एक्सपिरियन्स जो आहे तो 5 वर्षापेक्षा कमी नसावा. कोणत्या फील्डमधला चालणार आहे, गव्हर्नमेंटचा, सेमी गव्हर्नमेंटचा, प्रायव्हेट इस्टॅब्लिशमेंटचा, कॉर्पोरेशनचा और एनी अदर इन्स्टिट्यूट प्रायव्हेट अँड गव्हर्नमेंट अंडरटेकिंग. ठीक आहे, तर कोणताही हा एक्सपिरियन्स चालणार आहे. फक्त अट इतकी आहे की तुम्हाला तो एक्सपिरियन्स रिलेव्हंट ट्रेडमधला असावा आणि जी आहे ते पेमेंट स्लिप आणि बँकेचं स्टेटमेंट आवश्यक आहे व्हॅलिड एक्सपिरियन्स करता. ठीक आहे, 5व्या क्रमांकाची पोस्ट आहे मित्रांनो वसतिगृह अधीक्षक हॉस्टेल सुप्रिटेंडंट. तर हॉस्टेल सुप्रिटेंडंट करता काय अनुभव पाहिजे ते आपण बघूया, कारण की 772 पोस्टला सर्व अनुभव जो आहे तो कंपल्सरी मागितण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे जे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला विद्यार्थ्याची संख्या आहे ती फार कमी आहे. ठीक आहे, तर बघूया अधीक्षकला कोणतं लागणार आहे. तर प्रोसेस मिनिमम एक्सपिरियन्स ऑफ 1 year ऑफ ऑर्गनायझेशन ऑफ वर्क अँड administrative ability and process ability to keep and maintain proper account of expenditure and process ability to supervise games and sport and another रिक्रिएशन फॅसिलिटीज. फक्त 1 वर्षाचा अनुभव तुम्हाला मागितलेला आहे. कोणत्या ऑर्गनायझेशनमधला मागितला आहे तर त्या ऑर्गनायझेशनचं नाव तुम्हाला इथे देण्यात आलेलं आहे. स्पोर्टचा सुद्धा अनुभव असेल तरी तुम्हाला तर चालणार आहे गेम अँड स्पोर्टचा. तर अशा प्रकारचा जो एक्सपिरियन्स आहे तो अधीक्षकांना मागण्यात आलेला आहे. कोणत्या संस्थेचा चालेल तुम्हाला, गव्हर्नमेंट अंडरटेकिंगचा सुद्धा चालणार आहे, प्रायव्हेट अंडरटेकिंगचा सुद्धा चालणार आहे. ठीक आहे, प्रायव्हेटचा एक्सपिरियन्स असेल तो 1 वर्षाचा असावा आणि प्रॉपर असावा. क्रमांकाची पोस्ट आहे मित्रांनो भांडारपाल, ज्याला स्टोअर किपर आपण म्हणतो. तर स्टोअर किपरसाठी जो एक्सपिरियन्स पाहिजे आहे तो आता बघूया आपण कोणता पाहिजे आहे. तर एक्सपिरियन्स ऑफ वर्क ऑफ स्टोअर हँडलिंग
और स्टोर मॅनेजमेंट ऑफ, म्हणजे जो एक्सपिरियन्स पाहिजे नाही तुम्हाला तो स्टोअरचा पाहिजे आणि त्याच्यामध्ये स्टोअर हँडलिंगचा आणि स्टोअर मॅनेजमेंटचा एक्सपिरियन्स तुम्हाला पाहिजे आहे. नॉट लेस दॅन 2 इयर आफ्टर पासिंग ऑफ डिप्लोमा. तर डिप्लोमावाल्यांकरता हा जो एक्सपिरियन्स आहे तो 2 वर्षाकरता कमी नसावा, 2 वर्षापेक्षा कमी नसावा. नॉट लेस दॅन 3 इयर आफ्टर पासिंग द नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट एक्झामिनेशन. ITI वाल्यांकरता हा जो एक्सपिरियन्स आहे तो 3 वर्षापेक्षा कमी नसावा. अँड नॉट लेस दॅन 4 इयर आफ्टर पासिंग द नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट एक्झामिनेशन. ठीक आहे. नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट एक्झामिनेशन म्हणजे अप्रेंटिसशिप झाल्यानंतर हा 3 वर्षापेक्षा कमी नसावा आणि अप्रेंटिसशिप जर झाली नसेल तर हा 4 वर्षापेक्षा कमी नसावा. ठीक आहे. कोणत्या सेक्टरचा चालणार आहे? गव्हर्नमेंटचा चालणार आहे, सेमी गव्हर्नमेंटचा चालणार आहे, प्रायव्हेट इस्टॅब्लिशमेंटचा चालणार आहे, कॉर्पोरेशनचा चालणार आहे किंवा कोणत्याही प्रायव्हेट इन्स्टिट्यूटचा सुद्धा एक्सपिरियन्स तुम्हाला चालणार आहे. ठीक आहे. तर अट तीच राहणार आहे, पेमेंट स्लिप आणि बँकेचे स्टेटमेंट असणे आवश्यक आहे फेक एक्सपिरियन्सपासून वाचवण्यासाठी. मित्रांनो, सहाय्यक भांडारपाल, असिस्टंट स्टोअर कीपर. तर असिस्टंट स्टोअर कीपर करता जो एक्सपिरियन्स पाहिजे आहे यान एक्सपिरियन्स ऑफ वर्क ऑफ स्टोअर हँडलिंग ऑर स्टोअर मॅनेजमेंट ऑर स्टोअर असिस्टंट. तर तुम्हाला याच्यामध्ये एक्सपिरियन्स पाहिजे आहे, तुम्हाला स्टोअर हँडलिंगचा अनुभव पाहिजे आहे, स्टोअर मॅनेजमेंट करण्याचा अनुभव किंवा स्टोअर असिस्टंट म्हणून काम केल्याचा अनुभव तुम्हाला पाहिजे आहे. नॉट लेस दॅन 2 इयर आफ्टर प्रोसेसिंग ऑफ डिप्लोमा. डिप्लोमानंतर हा एक्सपिरियन्स 2 वर्षापेक्षा कमी नसावा. नॉट लेस दॅन 3 इयर आफ्टर पासिंग द नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट एक्झामिनेशन. आणि नॅशनल अप्रेंटिसशिप म्हणजे अप्रेंटिसशिप केल्यानंतर हा एक्सपिरियन्स 3 वर्षापेक्षा कमी नसावा. नॉट लेस दॅन 4 इयर आफ्टर पासिंग द नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट एक्झामिनेशन. ITI केल्यानंतर हा जो एक्सपिरियन्स आहे तो 4 वर्षापेक्षा कमी नसावा, परंतु रिलेव्हंट ट्रेडमधला पाहिजे आहे. सेक्टर जे आहे गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट, प्रायव्हेट इस्टॅब्लिशमेंट, कॉर्पोरेशन, एनी अदर इन्स्टिट्यूट याचा एक्सपिरियन्स तुम्हाला चालणार आहे. ठीक आहे. अट तीच राहणार आहे, पेमेंट स्लिप आणि तुम्हाला बँकेचं स्टेटमेंट असणे आवश्यक आहे. नंबरचं पद आहे मित्रांनो वरिष्ठ लिपिक म्हणजे सिनियर क्लर्क. तर सिनियर क्लर्क करता कोणता एक्सपिरियन्स पाहिजे आहे ते बघूया. तर सिनियर क्लर्क करता बघा, प्रोसेस ऑफ प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स फॉर मिनिमम पिरियड ऑफ 3 इयर इन ॲडमिनिस्ट्रेशन ऑर अकाउंटिंग वर्किंग एनी इंडस्ट्री. तर तुम्हाला सिनियर क्लर्क करता जो एक्सपिरियन्स पाहिजे ना तो मिनिमम 3 वर्षाचा पाहिजे नाही. तो ॲडमिनिस्ट्रेशन किंवा अकाउंटिंग डिपार्टमेंटमधला पाहिजे नाही आणि कोणत्या इंडस्ट्रीमधला हा वर्क तुम्हाला चालणार आहे. परंतु जे अट आहे ती ॲडमिनिस्ट्रेशन आणि अकाउंटिंग या डिपार्टमेंटपैकी तुम्हाला अनुभव पाहिजे आहे. और इन अन इंडस्ट्रियल इंटरप्राइजेस आर कमर्शियल इन्स्टिट्यूट ऑफ लोकल ऑथॉरिटी. तर लोकल ऑथॉरिटीसुद्धा हा एक्सपिरियन्स तुम्हाला चालणार आहे 3 वर्षाचा. आर कॉर्पोरेशन बोर्ड इस्टॅब्लिश बाय द गव्हर्नमेंट. कॉर्पोरेशनचा सुद्धा एक्सपिरियन्स चालणार आहे आफ्टर अकॉर्डिंग द मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन. ठीक आहे. तर मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशननंतर तुम्हाला हा प्रायव्हेट गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नमेंट अंडरटेकिंगचा एक्सपिरियन्स चालणार आहे. 772 पदाच्या संदर्भात हा एक्सपिरियन्सचा जो तुमच्या कन्फ्युजन डोक्यामध्ये होते तर मला काही विद्यार्थ्यांचे कॉलसुद्धा आलेले आहेत. त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ बनवणे जे आहे ते माझ्या महत्त्वाचे ठरले, त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. व्हिडिओ आवडला असल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि परत जे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनची प्रोसेस आहे, वेटिंग लिस्ट क्लिअर होण्याचे जे चान्सेस आहे जास्त आहे, कारण की विद्यार्थ्याची संख्या फार कमी आहे आणि व्हॅलिड एक्सपिरियन्स असलेले विद्यार्थी जे आहे फार कमी मिळालेले आहे. त्याच्यामुळे जे आहे चान्स ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स असेल, योग्य एक्सपिरियन्स असेल त्यांना चान्स आहे. फक्त अट एवढी आहे की एक्सपिरियन्स जो पाहिजे तुम्हाला व्हॅलिड पाहिजे आहे आणि आता जी वेटिंग लिस्ट क्लिअर होण्याचे चान्सेस आहे जास्त आहे आणि सेकंड जे सिलेक्शन लिस्ट आहे ते सुद्धा लागण्याचे चान्सेस आहे. ठीक आहे. कारण की पुरेसा एक्सपिरियन्स असणारे जे विद्यार्थ्याची संख्या आहे फार कमी आहे. ठीक आहे. असो, बेस्ट ऑफ लक तुमच्या भरती करता. जय हिंद, जय महाराष्ट्र.